मुहूर्तशास्त्रामध्ये पुढचा आपण टॉपिक बघणार आहोत. नक्षत्रांचा विचार खूप डिटेलमध्ये पंचांगामध्ये केले गेलेला आहे आणि मुहूर्तांसाठी खरा उपयोग हा नक्षत्रांचाच होतो. 27 प्रकारचे नक्षत्र बघितले जाते, प्लस एक अभिजित नक्षत्र सुद्धा बघितलं जातं. आता त्यामध्ये काही टॉपिक किंवा काही प्रकार केले: अधोमुख नक्षत्र, ऊर्ध्वमुख नक्षत्र, तिर्यनमुख नक्षत्र, स्थिर ध्रुव नक्षत्र, चर नक्षत्र, उग्र नक्षत्र, मिश्र नक्षत्र, लघुशिप्र आणि मृदू मैत्र संज्ञक नक्षत्र हे नक्षत्रांचे टाईप आहे. आता आपल्याला विहीर, तळे, मंदिर, धनभांडार, पाया खोदायचा असेल, गवत कापायचं असेल तर त्यासाठी आपण अधोमुख नक्षत्र वापरतो. अधो म्हणजे खाली जाणारे नक्षत्र, म्हणजे जमिनीखालचे काम करण्यासाठी अधोमुख नक्षत्र आपण वापरू शकतो. ऊर्ध्वमुख नक्षत्रांवर आपण राज्याभिषेक, किल्ला बांधणे, नवीन वस्तू बांधणे, मंदिर, देवालय याची निर्मिती करणे यासाठी आपण ऊर्ध्वमुख म्हणजे जमिनीपासून वर असणाऱ्या गोष्टींसाठी वापरला जातो. तिर्यनमुख तिरक्या गोष्टी. आता याच्यात हत्ती, घोडा, उंट, बैल, म्हैस यांची खरेदी, पेरणी, प्रवास सांगितलाय. पण आजच्या काळामध्ये व्हेकल खरेदी करणं, सॅटेलाइट लॉन्च करणं, त्यानंतर रॉकेट लॉन्चिंग आहे, तर हे सगळं प्रवासासाठी वापरलं जाणारं आपलं व्हेकल आहे, विमान प्रवास आहे, हे सगळं आपण त्या दिवशी करू शकतो. त्यानुसार तिर्यनमुख नक्षत्र महत्वाचं आहे. स्थिर ध्रुव नक्षत्र देवालय अथवा गृहप्रवेश, नवीन वसाहत निर्माण करणे, बाग बगीचा तयार करणे. स्थिर म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट स्थिर राहण्यासाठी केलेले उपाय किंवा त्या नक्षत्रावरती त्या केलेल्या गोष्टी म्हणू शकतो. स्थिर नक्षत्रामध्ये आपल्याला देवालय, गृहप्रवेश म्हणजे आपल्याला दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूंमध्ये याचा विचार करणं फायदेशीर ठरतं. चर नक्षत्रावर हत्ती, घोडा, उंट, प्रवास, वाहतूक. चर म्हणजे चालत असणाऱ्या, चलित असणाऱ्या. एखादी आपण गाडी घेतली, ती चर नक्षत्रावर घेतली तर ती चांगली चालू राहील, त्याच्यापासून फायदे चांगले भेटेल. आणि तीच जर स्थिर नक्षत्रावर घेतली तर ती एका जागी उभी राहील आणि तिचा फारसा फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे उग्र नक्षत्र क्रूर कार्य करायचं असेल, पूर्वीच्या काळी शत्रूवर आक्रमण करणे, लढाई करणे यासाठी ते वापरलं जायचं. मिश्र नक्षत्र म्हणजे अग्नीशी संबंधित कार्य आहे, त्यामध्ये यज्ञ, यज्ञादी पूजा आहे, त्या सुद्धा आपण या मुहूर्तावर करू शकतो. लघुशिप्रमध्ये नवीन व्यापार करणे, नवीन दागिना धारण करणे, नवीन विद्या सुरू करणे, क्लासेसचं उद्घाटन करणे, स्कूलचं उद्घाटन करणे ह्या मुहूर्तावर देऊ शकतो. मृदू मैत्रक संज्ञा किंवा नक्षत्रमध्ये गायन, नवीन वस्त्र धारण करणे, परिवारासाठी काम करणे म्हणजे तुमच्या हॉबीज, तुमचे छंद जोपासणं, छंदासाठी आवड असलेल्या गोष्टींमध्ये पुढे जाण्यासाठी आपण हे नक्षत्र वापरू शकतो.